नाहीतर हा बायकांमध्ये विशेषतः खूप एक गिल्ट हां, असतो, हां. की मी कामाला जास्ती वेळ देतेय आणि मुलांना आणि घराला वेळ देत नाहीये, की मी मुलांचं सुद्धा सगळं करीन, घरचा स्वयंपाक, सगळं साफ-सफाई हे सगळं करीन, ऑफिसमध्ये काम पण मी तितकाच वेळ आणि तितकंच करीन. हं. तर त्या फंदात आपल्याला पडायचंच नाहीये, अच्छा. की आम्ही नाही बाबा आमची मुलं डे केअरला ठेवत वगैरे. तर हं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तर हं. एकमेकांना जज करू नका, की मुलांना फसवून कधी बाहेर जाऊ नका, की आज मला सगळा पूर्ण स्वयंपाक करायला नाही जमलं हं. बाबा. मी आज हां, खिचडीच हां, फक्त हां, केलीये. पण आपण ते सगळ्यांनी मजेत हां, गप्पा मारत खाऊया वगैरे. हां, असं काहीतरी मुलांना सांगितलं तर मुलांनाही ते पटतं. हां. आपल्या घरी कामाला मावशी असतील, हं, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली, त्यांना मदत केली, हं. तर त्या स्वतःच्या मुलांचं जेवढं करतात, तेवढ्याच प्रेमाने ते आपल्या मुलांची काळजी घेतात. बरोबर. मी खूप प्रयत्न करतो हे सगळं मॅनेज करण्याचा बाबा असा. पण घरच्यांसाठी मला वेळ काही केलं तरी उरतच नाही आणि कटकटी होतात. मग तिच्या असं लक्षात आलं, की तो रोज येतो घरी उशिरा, मग आपण रोज भांडतो. मग जो काही कमी आपल्याला वेळ हां, मिळतोय, तो आपण भांडणात वाया नको घालवायला. हं, आपल्या कुटुंबियांना वाटत असतं, की आपण कामावर जास्ती वेळ घालवतोय, घराला वेळ देत नाहीये. आपण प्रत्येक वेळेला काही खूप अनेक तास एकमेकांना देऊ हं. शकत नाही. उलट कंटाळाच हो. येईल, की किती वेळ गप्पा मारायच्या ना हं. काय-काय.